आणि जर आहे साधकांचा तुकोबारायांना प्रश्न असावा, जर असेल तसा देव तर कोणत्या देवानं भक्ताचं काम करायला लाज नाही ठेवली, त्या देवाचं आम्हाला प्रमाण म्हणून एखादं उदाहरण म्हणून सांगता येईल का? हो, तुकोबाराय हजारो प्रमाण देतील, पण आपण तुकोबारायांची पायाची दुरही बनू शकत नाही. पण उगा मी प्रयत्न करणार आहे. ऐका, तोवर भजन करा. विठ्ठल सुरुवात खालतील करू आपण आता. काही लोकांना जातीपातीचा पुडका असतो, मी लई मोठ्या जातीचा. डॉक्टर साहेब, काही लोकांना लई पुडका असतो, मी लई मोठ्या जातीचा, लई मी मोठ्या जातीचा. मोठ्या जातीला काय करायचे? तुम्ही जातीने किती मोठे आहेत त्याच्यापेक्षा तुमच्या गळ्यात माळ आहे का? थोडा रागीन म्हणा, बोला ना. बराच जण रागीन, राग देऊन म्हणा काय करली शात, पुढली तारीख देवत नाही यांवर काय करली शात तुम्ही? हा, पुढली तारीख देवत नाही यांवर काय करली शात? आणि पुढली तारीख नाही आपली गरजच नाही, माहिती आमना बाबा असले. आपली दुकान आहे, व्यवहारी गिरायकाच नाही, कमी नाही आणले. तो ना धंदा नाही, आपलं काम रोकडा आहे. काढतो खिचडी लई म्हणा बोगणं. अजिबात मी खरं बोलायला अजिबात घाबरत नाही. काय लोकांना पुढका आहे ना जातीचा, मी लई मोठ्या जातीचा. दादा तू किती मोठ्या जातीचा आहे? त्याच्यापेक्षा आमचे संत सांगतात मज या जातीचे मज भेटो कोणी. पण जात कोणची हो? जात कोणती? हा, माळकरी वारकरी वा बाबा आहे जात. जर तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणत असाल आणि अभक्त असाल तर माझे तुकोबाराय तेही प्रमाण देतात. जातीनं ब्राह्मण असेल, नेमात बसत नसेल तर माझे तुकोबाराय सांगतात अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली. विढल तुम्ही किती मोठ्या जातीचे त्याच्यापेक्षा आपले संस्कार ठरवतात आपण कोणत्या जातीचे आहेत आणि किती चांगल्या जातीचे आहेत. जर तुम्ही स्वतःला मोठी जात ना म्हणता होते निगटार माय 4 लोक उचलेन करले जात होते, तुम्ही जातले शिलगाव नाही का? हा, बरोबर आहे की नाही? जात काय ठरावस, तुम्हाला संस्कार ठरावत जात तुम्ही कितला चांगला येतस. हा, त्याच्यातलं प्रमाण सांगेल, खालून सुरुवात करेल. ऐका, भिल्ल समाजाची शबरी महाराज, भिल्ल समाजाची शबरी नाना बाबा. पहिले तर शबरी माता अगोदर राजाची राणी होती, राजाची राणी होती आणि कुंभमेळा लागलेला. कुंभमेळ्यामध्ये साधू संतांचं दर्शन घ्यावं वाटलं, दर्शन घ्यावं वाटलं. राजांना सांगितलं, म्हणले ऐका ना स्वामी राजे, मला कुंभमेळ्यामध्ये जावं वाटतंय स्नानासाठी, साधू संतांच्या दर्शनासाठी. राजाने सांगितलं तू काही साधारण बाई आहे का, तुला इतकं सहज जाता येणार नाही. मग हा, तुमच्यासाठी पालखी बिलकी तयार करणी पडी, पालखी मागसणं पडेल, मग तुला जाता येईल. इतकं सहज नाही. आणि ते पण इतकं सहज जाता येणार नाही, इतकं सहज बसता येणार नाही. कमीत कमी तू हा घोंगट इतका पाहिजे, म्हणजे पदर इथला पाहिजे. जुन्या बाईस ना अजून बी पदर देखील आहे तिथला राज. पण आई मायना जरा पदर, राणीना पदर जरा जास्त अंतरवाढी घे. जेव्हा कुंभमेळ्यामध्ये गेली दर्शनाला, साधू संतांचं दर्शनच झालं नाही, कारण पदर इतका मोठा होता, दिसलेच नाही साधू संत. घरी आले, भगवंताच्या दरबारात उभी राहिले, देवाला सांगितलं देवा अरे ऐक ना, जर राजाची राणी बनून मला साधू संतांचं दर्शन होत नसेल तर हा जन्मच कामाचा नाही. गरीब परिवारात जन्माला घाल, पण माझ्याकडनं संतांची सेवा होऊ दे देवा. पुढचा जन्म भिल्ल समाजामध्ये, भिल्ल समाजामध्ये जन्माला आली शबरी, शबर राजाची मुलगी. शबरी जन्माला आली कमी वयातच, आणि तेव्हा पद्धतच होती ना बाबाजी, कमी वयात लग्न करायची. लग्न ठरलेला, बकरांची दावण बांधलेली. बापाला विचारलं बाबा एवढे बकरे कावून बांधून ठेवले? म्हणले बेटा तो लग्न करायचंय ना म्हणून. शबरीला वाटलं एवढे जनावर जर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. कोणले वाटणं बहिणी सोन माणसाच्या नंतर विचारसू बाईसले ताई माई अक्का विचार करा पक्का जख माराले पुढे नाही बोलायला चाला ना आपले. आपण देऊ ना प्रचारक येतात, नाही तर असं मला लोक बशी बशी अंदाज लावतो महाराज का बीजेपी नव्हे मग बाकी ना नाही रे राष्ट्रवादी ना दिक राहा ना तू, बाकी ना काँग्रेस ना वाट राहा ना, इथला लोकल धंदा कर सुद्धा आम्ही. आम्ही ज्याचे प्रचारक आहोत ना त्याच्या विरोधात 28 युग झाली, त्याच्या विरोधात फॉर्म भरायची कोणाची अवकात नाही, त्याचे प्रचारक असा लोकल धंदा करतो. एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. कोणाला वाटलं ताई जातनी कोण होती? शबरी माय, भिल्ल समाजाची शबरी. पण तिले वाटणं इथला जनावर मारायला नाही पाहिजे, म्हणजे शबरी मायले वाटणं मटन मासा खाऊ नये, असं कोणले वाटणं बहिणी सोन. ए भाऊ सोन, ए दादा शांत बसा.
तुम्ही यायला सांगितलं ठेल का तुम्हाला गावा कीर्तने असं त्या शिट्ट्या मारा ना बजेट नाही त्या का उडावतील बुवा ते. भिल्ल समाजाची शबरिया, पण शबरीला वाटणं साहेब, शबरीला वाटणं मटन मासा खाऊ नये असं. कोणल्या बहिणी जो शबरीले जातनी कोण होती? हा, तरी ती बहिणी वाटणं मटन मासा खाऊ नये. आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा सांगता मालकाने तेच आम्हा काळ्या टाकाचा ठेचा सवा देत नाही. मर जाय रे तू आशिले रे हो करतदार ना ओ ठेच आम्हा काळ्या उलगेल वावर. मग कोणले मोठी जात ना म्हणशात तुम्ही? हा, भिल्ल समाजाची शबरिया, भिल्ल समाजाची शबरिया, पर शबरीले वाटणं मटण मासा खाऊ नये असं काय त्याग आहे महाराज. मायबापांना सांगितलं म्हणले मला लग्नच करायचं नाही. मायबापांना न सांगता घराचा त्याग केला, घर सोडलं महाराज. अरण्यात राहायला लागली. जिथं गुरुजी राहत होते त्या गुरुजींचं नाव काय महाराज मंडळी कोणी बोलणार नाही. बसलेले श्रोतेगण तुमच्यापैकी उत्तर पाहिजे. महिला माता तुम्ही सांगा बरं, ज्या ऋषी महात्म्याची सेवा करत होती शबरी आई त्या ऋषींचं नाव काय होतं, त्या साधूंचं नाव काय होतं? महाराज मंडळी कोण बोल नका. महिला माता तुम्ही बोल. हा, कोण जानबू आणि आमले माहित राहतं तुला कसा धडकावतो तू आधी. यासले देवनं विचारो साधूस नाही विचारो नर बाबा काही सांगता येणार नाही. कारण या कीर्तन सरानंतर सकाळी मग बसतीन बी ना या का देवनच आवडती का बाकीने बघा. आई बहीण रांधा घे ना दुसरे न वाटता खाऊ बहीण संगीतातून रांधा येईल. हा ना ताई पोया करायला ना मग किचन रूम मध्ये बटत मग तडे का देवदार न गोष्टी राहते का. दखना माय ती बाजू आली ओ माय सासूली अशी धरू धरून झुलू झुलू करत बे. ती बाजूवाली सासूला असे धरू धरू करस झुलू झुलू करस यावर आपला उद्धार होई जाईल बहिणीचा. हा, दुसरा ना चावीने उद्धार होई जाईल. तेवढं बरं आहे माल पाटणार बायाने तसं. घराचा त्याग केला. ज्या ऋषी महात्म्यांच्या जवळ राहत होती शबरी आई त्यांचं नाव होतं कोण? मातंग ऋषी. आता ध्यान ना ठेव. हा, मातंग ऋषींच्याकडे राहत होती महाराज. नकळतच सेवा करत होती. गुरुजींचा एक दिवशी प्रश्न की बाई रोज सडारामुडी करणारा कोण असेल? हो, गुरुजींनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर प्रश्न केला बेटा कोण आहे? म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरी. येण्याचं सर्व कारण सांगितलं. गुरुजींनी सांगितलं कोई दिक्कत नाही बेटा, हम जहाँ पे रहते वही पे साइड में तू भी राहिले. गुरुजींनी जागा दिली राहायला. पण गुरुजींचा आता प्रसंग आहे जायचा. गुरुजींना आता निघायचंय. जगाचा शेवटचा निरोप गुरुजींना घ्यायचाय. पण शबरीच्या जवळ गेले. शबरीला सांगितलं बेटा शबरी अब मुझे जाना पडेगा, अब मुझे निकलना पडेगा बेटा. शबरी आईने सांगितलं गुरुजी चाललात कुठं? तुमच्या भरोशावर एवढ्या अरण्यामध्ये राहत होती तुम्ही मला सोडून जायचं म्हणल्यावर मी कोणाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर या अरण्यात राहायचं? गुरुजींनी सांगितलं काळजी करू नको बेटा, या अरण्यामध्ये कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी. गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला. शबरी आई वाट बघत होती. 14 वर्षाच्या वनवासाला माझा प्रभू सीतामाईयांना घेऊन लखनजींना घेऊन गेले. हो, बोलू नका ना दादा, मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. बोलू नका ना. आणि कीर्तने होतच होते ना का. पण ते काय होत माहिती का, कीर्तना व्यतिरिक्त मटेरियल येईल रास ना कस ना. कीर्तना काही संबंध त्यातले सुधरत नाही. नेमकं कीर्तन शे का दुसरं काय शे वांधा नाही. फक्त बोलू नका मायबाप. मला आनंद वाटस तरुण जो कीर्तन माहीतच ना आणि त्याच ना स्वाभिमान वाटस मला खरं तर. नाहीतर जवळजवळ 8-5 वर्ष पहिले देखूत ना ते तरुण कीर्तन मध्ये दिखेतच नाही बाबा. आता प्रत्येक कीर्तन मध्ये तरुण दिखतस आहे की नाही. म्हणजे मला वाटस की आजचा हिंदू तरुण जागलाय आणि तो परमार्थाकडे वळलाय महाराज. हो, तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा मला तर असं वाटेल जर तुम्ही परमार्थाकडे वळत असाल, कीर्तनाला येत असाल, माळ घालत असाल, भगवंताचं नामचिंतन करत असाल तर तुमची स्तुती करण्यापेक्षा मी तर तुमच्या मायबापांना धन्यता देईल. आमच्या संतांचं प्रमाण धरून सांगायचं म्हटलं तर. हा, कारण शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी नाही का.
आई बापांची खूप पवित्र असली की चांगले पोरं जन्माला येतात आणि त्यांच्या मनामध्ये इथं कीर्तनाचं आयोजन करावं, कीर्तन ऐकावं. नाहीतर मग इतकं सोपं नाही, भगवंत तर इतका स्वस्त नाही ना, हा इतका सहज नाही येतो. आले तुम्ही सर्वांचे धन्यवाद, पण कोणी विनाकारण बोलू नका. बिनकाम का बरं बोलतोस, मला ते अजून सुधरत नाही बाबा. आपला बोलेल ना नरू बाबा, आपला बोलेली किंमत होत नाही, तवलगून बिनकाम न थकूच नाही गौतम बाबा. मनच होता ना तत्व जवळून एक सट भेटत नाही, तो म्हणत चितच लागत नाही बोलायला, येडा का बरं थकतात मला अजून समजत नाही. त्यातल्या समजाव, ज्यातले देणं पडत त्यातले रडणं पडत. विठाला विठाला जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी प्रभू रामचंद्र शबरी आईला भेटायला गेले महाराज. आता मला सांगा, भेटायला गेल्याच्या नंतर शबरी आईची तयारी होती. अरण्यामध्ये फिरून माझ्या प्रभूंना काहीतरी खाऊ घालावं वाटत होतं, तर बोरं होती, बोरं चाकून ठेवत होती. कथा बघ तुम्हाला माहिती आहे, बोरं चाकून ठेवत होती. प्रत्येक बोर पहिले चाखायची, जर आंबट असेल फेकायची, गोड असेल तर टोकरीमध्ये टाकायची. अशी गोड बोरं जमा करून ठेवली. माझ्या जगाच्या मालकाला आल्याच्या नंतर प्रसंग तो सांगत नाही कारण वेळ कमी आहे. जगाच्या मालकाला बोरं खायला दिली. माझा ब्रह्मांडाचा धनी शबरी आईची उष्टी बोरं खात होता महाराज. वा हे ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, बोर काय विलनीची, बोर काय विलनीची. ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा शबरीची उष्टी बोरं माझा जगाचा मालक खात होता महाराज. जात नाही बघितले हो, अंतकरणातला भाव बघितला. हा, आणि जी बोरं भगवंत खात होते तीच बोरं नाना बाबा बाजूमध्ये लक्ष्मण बसलेले लखनजीला सांगितलं, लखन ले भैया तू भी खा ले, अरे अपनी माँ का प्रसाद है तू भी पाले भैया. लखन म्हणे वो म्हणा बापरे, आई बहीण ना उष्टा बोरे अहो भाऊ बी काय माल बी खावा सांगा ना, आणि ती बहीण ना उष्टा बोरे खा ना अहो भाऊ जड जाय राहतं लखनले. का बर जंगल माराय आणि तो काय कोलगेट होता नाही दात घसाल. लखन 17 होता. लखन म्हणे हो म्हणा बाप, आई बहीण ना उष्टा बोरे खावाला म्हणे अहो भाऊ. कारण तर भरपूर आहे, पण मी तुम्हाला पटवण्यासाठी माझ्या पद्धतीनं सांगायलो. ऐका, ते बोरं धरली लखनजीनं आणि दिली साईडला फेकून. फेकून दिल्याच्या नंतर माझा ब्रह्मांडाचा धनी प्रत्येक कोपऱ्याला लक्ष असतं महाराज. प्रत्येक कडे माझा देव बघतोय. भगवंत म्हणे अरे जर तू माझा भाऊ आहे पण माझ्या भक्ताचा अपमान करत असशील तर कोणत्या ना कोणत्या रीती तुला हे खोड खायला लावतो म्हणले मी, कारण माझ्या भक्ताचा अपमान मी नाही सहन करून घेणार. मग इंद्रजीत सोबत जेव्हा लखनजीचं युद्ध चालू होतं, युद्धामध्ये मूर्छा येऊन म्हणजे बेहोश पडलेला लखन. आता तेव्हा आयुर्वेदिक औषध लागणार होतं. वैद्यानं सांगितलं आयुर्वेदिक औषध घेऊन या. भाई परिस्थिती अशी होती, प्रभूंना वाटलं की भैया अब मुझे छोड़ के चला जाएगा. प्रसंग हो दुःखद आहे, पर भाव सांगत असताना एक भक्त वर्णन करत असताना सांगतो. हे उठ कडा हो लखन भैया के जीना लगे, उठ बिचारे लखन भैया के जीना लगे, भ्रातिया नहीं जाना के जीना लगे, लखनवा नहीं जाना के जीना लगे, भ्रातिया नहीं जाना के जीना लगे, लखनवा नहीं जाना के जीना लगे. बिचारे लखन भैया कर रोएगी मेरी मैया, बिचारे लखन भैया कर रोएगी मेरी मैया. पर क्या मुकड़ा दिखलाऊं कैसे के जीना लगे, लखनवा नहीं जाना के जीना लगे, ब्राजिया नहीं जाना के जीना लगे, लखनवा नहीं जाना के
दिया नहीं जागा ये दिल ना लगे। आणि जेव्हा आयुर्वेदिक लागणार होतं, जडीबुटी लागणार होती, ती जडीबुटी घ्यायला गेलेले व्यक्ती भगवंत कोण? हा आहे त्याचा वाटणे माहिती. मग ती जी आयुर्वेदिक औषध होती का, हीच लखनजीनं केलेला अपमान भक्ताचा. माझ्या भगवंतांना स्वतःच्या भावाला सुद्धा जर भक्ताचा अपमान करत असेल तरी शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. फक्त भक्ताचा भाव शुद्ध असणं गरजेचं आहे. विडल विडल म्हणून म्हणा कीर्तन मग मी नेहमी सांगत ना बाबा, जीवन जगत असताना देवाला आवडेल असं जगा, लोकांना आवडेल हे जर जगलात तर आपण स्वतःसाठी जगलोच नाही महाराज. लोकांची इच्छा पूर्ण होत नाही. तुम्ही जर विचार करशात असं जर कर ते लोक काय म्हणतील, तसं जर कर ते चार लोक काय म्हणतील, हाही जर कर ते चार लोक काय म्हणतील. चार लोक काहीच म्हणतात नाही डॉक्टर साहेब. शेवट चार लोक फक्त एकच म्हणतात, राम बोलो. चार लोक म्हणतात काय म्हणतात. आणि आपण सांगू का, ज्या असले तुम्हाला दोष काढ आणि सवयशे, ज्यासले तुम्ही चालतात नाही त्यासना करता देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार. त्यासना करता देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार नाही. आणि मन तरी तत्व असे, ज्यासले आपण चालतात नाही त्यासना करता जगो बी नाही. खरं आहे की नाही. आता मी मुकला लोकांनी चालत नाही, पण मी कीर्तन करस ना मनावर प्रेम करणार साठी करस. कारण ज्या प्रेम करतो त्या तारीख देतं, किडा पाडणार ते उसकाट देतच. बरोबर आहे की नाही. मग त्या नालायकच नाही करता जग नाही का आपले, अजिबात नाही. आणि तुम्ही जीवनमा काही करायला निघतस बाबा, जीवनमा काही करायला निघणार किडा पाडणार उभाच राहतस. मी तरुण भावांनाही सांगेन, तुम्हाला जर सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल ना तर नाव ठेवणाऱ्यांच्या नादी अजिबात लागायचं नाही. कारण या लोकांना स्वभाव रास. लोक एवढे नालायक आहेत महाराज, जन्माला घालणाऱ्या मायबापांमध्ये सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माला आली, तुमच्यात ना माझ्यात दोष काढणार नाही कशावर. हा लोक बेकार आहेत बाकी ना. चक्रधर बाबा एक नंबर, क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या महाराज लोकांसाठी. हा कसं आहे ना, वातावरण असं तयार होत बाबा नाही का. यासनावर बराच खेळ रास. हा कसं आहे, तुमले अनुभव आहे आठे ना जर नाही अनुभव तरी तुमना अनुभव. ज्यांना भाव पण चांगला त्यांना कार्य चांगलं पार पडत. बरोबर आहे की नाही. एक बी नीच राही ना तरी पण उलट करीन ठीक आहे. हा पण मन अख्खा भाव पण चांगला आहे. हा हा जर ते नाही समजलं तरुण भाऊले सांगा, ज्यासना मित्र चांगला त्यासना वरघोडा मा कार्यक्रम नेमन पार पडत. एक बी बेवडा राही घ्या सांगता येत नाही, भेटेल बी ऊस काढली तो. तसं माझं परिवार चांगलं भेटलेलं आहे म्हणून आज उभारी बने. आणि समजा एका शब्दामा तोल बी घ्या दरादरील बी बघ कमी येतात. आणि उन्हा प्रसंग आमना नाना बाबा शेतच नाही मारामारी करी नुसता पडी घ्या तरी सुद्धा चिको काढते. म्हणजे शेव आपले सपोर्ट आहे की नाही. हा कसलं वातावरण आहे राव, एक नंबर. तरुण भावांना संदेश आपल्या कीर्तनातून, भैया जीवन जगत असताना देवाला काय आवडतं तसं जगायचं नाही का. लोकांना आवडण्यासाठी अजिबात नाही. हो लोकांचं काम आहे महाराज, तुम्ही किती चांगलं केलं, ज्यांना दोष काढायचे ते दोष काढणार आहे. उदाहरण म्हणून सांगेल नाना बाबा, उदाहरण म्हणून ऐका. एखादं पोरग आपल्या गावातलं समजा, एखादं पोरग जर जीवनमा काहीतरी करायला निघेल शे, काही धंदा करू, काही व्यवसाय करू, काहीतरी प्रगती व्हायला पाहिजे यांसाठी तळमळ कराय ना एखादं पोरग, ते पोरग सक्सेस व्हायसाठी धावपळ कराय ना. ते पोरग असं गली माहिती असं का किडा पाडणारा 2 जण बसेल राहतात. किडा पाडणार माहिती नाही तुम्ही, मालपाटणा म्हणत ना तसा. हा हा आणि त्या जवळ जवळ बाबा वयलच राहतात. हा ते वातावरण भारी दिख ना म्हणा. बाबा लोक कीर्तन लिहि बसलेत, एक नंबर गाव दिख ना. नाही तर काय काय गावच ना वयल म्हातारा किडा पाडतात. वयल नाही समजी राहणार तुम्ही.
समजी घे ना. आणि जर ते समजत नाही सोपं करी सांगू का, यमन भात फुल. एखादा पोरग जर गावातलं काही करायला निघणं का, या किडा पाडणारा का रे या आप्पाना पोरे येडांगत काय बी करच तू. मग आपण तात्या पण जास्त जडतं राहा, जाऊ दे रे येड झालं ते. आणि तो पोरगा सक्सेस होय ना का, या किडा पाडणारा त्यान धारमा जात. बावड्याव पेडा बिडा काय पाडणार भूक आयले. तो काय करणार तो किडा पाडणार का रे हो उलगेल वावर. आणि आता तो सक्सेस हो, पेडा मागाल तूच पुढे जाय ना. यालेच म्हणता माल नाही आवरून कसाल घाबरून. आणि अजून सांगेल तरुण भावांना, भैया मी प्रत्येक गोष्टीमधनं काही ना काही नाना बाबा शिकण्याचा प्रयत्न करतो. जसं की हा लाईट लावलाय बाबा, लाईट कशासाठी लावलाय हो योगेश भाऊ, योगेश दास साहेब, लाईट कशासाठी लावलाय ताई माडी? उजड करण्यासाठी, बरोबर आहे ना. लाईट हा उजड अंधार घालवायचं आणि उजड करण्यासाठी लाईट लावलेला आहे. पण जडे लाईट लाव का तडेच किडा पडतो ना बाबा. जडे लाईट लाव का तडेच किडा पडतात. पण त्या लाईट पाहिजे आपले शिकणे गौतम बाबा. आतापर्यंत एखादा लाईट असा त्याकडा किडा असले बेन बंद पडी यावं, बंद पडेल का? कारण त्या लाईटले माहितीये किडा कितला का गर्द्या करीत नाही, पाहिजे मर जातील मला काल दिन रात्री आखू चालू होणं असे. आणि लाईट पाहिजे तरुणाची आई शिक नाही. हा कोण कितलं का नाव ठेवू, कोण कितली का बदनामी करू, कोण टिंगल करू, काय बी करू, या बुकणारच वर्षे लागूच नाही. हा बुकणारच वर्षे लागू ते आपण आपला वेळ वाया घालवतोस. जीवनात सक्सेस व्हायचं असेल, मी जुना दृष्टांत सांगायचो गौतम बाबा, आणि मला आज वारं होणं ते सांगू सांगू जीव करायला. तसा ते 11:15 वही घ्यात बा, 9:15 चालू होईल. 9:15 ते 11:15 कीर्तन होईल. 11:15 वही जायचं अर्धा तास बाकी येते. वाढावाना आलक लागतोच बाबा. हा आपण असं आहे, आपण एकच दक्षिणा मग 2 कीर्तन करायचं आम्ही तोंडायचा ना. आम्हाला एककडे नव्ह का उसकी जायले. मला काय नाही, तुम्ही सांगा. तुम्हाला बी 12 वाजवून मना बी वाजवली सांगा. मग काय मला जिथं डिझेल लावा होतं तिथं लागे ना ते वाचाडीन काय करण्याची मला. तुम्ही बस आणि कॅपॅसिटी दाखवा. मी बोलायला अजिबात थकाव नाही. अख्खी रात सुद्धा सांगतो मी. मला दिनभर मग 4 बी कीर्तने करायला लावत ना, तिथलाच एनर्जी 3 कीर्तन करत मी अजिबात थकत नाही. कारण स्तुती मला भगवाननी करणे. हा आणि भगवाननी स्तुती कराना एक चौक पाडले जात बाबाने. हा मला बराच नाही विचारतात. आमना नाना बाबा आम्ही विचारतो असेल बाबाला म्हणतो, बाबा बराच महाराज मला फोन करी विचारता, खाओ महाराज बाई आम्ही 5-5 मागतो तरी लोक देत नाही, तुम्ही 61 नाही 71 रुपयात देतात. चुकाय राहिलं तुम्हाला म्हणे कस काय. अरे तुम्ही काय करता, कीर्तन मग चालू कीर्तन मग सुद्धा दोंडायचा ना रव्यानं चावायचं. तुम्ही आठी उभं राहायच नाही, व्यासपीठ कोणच चाव्या नाही. ती जर तुमले सुधीर राहिना नाही पानट असले, तुम्ही दोंडायचा ना पुऱ्याना चावशा ते 31 भेटतील. आठे संत सांगा, जगाची पद्धत सांगा. करावी देवाचे कीर्ती मानवाचे वर्णन में कीर्ती मानवाचे आपण सांगस नाना बाबा आपलं दाखल याद करा. आपण ते काही लहानपणी किराणा करूच नाही, पण बाबा लोक किराणा करत असले चांगलं माहिती. पण मना अनुभव मला याद आहे 80 रुपये गोड तेल 80 रुपये किलो मला चांगला आठस. तुम्हाला अनुभव मोठा असेल, तुम्ही 15-20 रुपये किलो पाहिजे खाई राहणार होते. पण मला चांगला आठस की 80 रुपये किलो पाहिजे तेल मला आठस तर वैस पाहिजे. 80 रुपये होता भाव किलो ना. आता काय भाव आहे 150 रुपये बराबर. साखर 15-16 रुपये किलो साखर होती. आता ती साखर काय किलो भेट राहिली 40 ते 45 रुपये किलो. तरुण भाऊले असं वाटत आमले तो काही किराणा नॉलेज होतं नाही, पण मग दाखलपणे आहे ते याद होई ना. बिस्किट ना पुडा, पार्ले बिस्किट ना पुडा 2 रुपयाना भेटे. 2 रुपयाना बिस्किट ना पुडा, त्यामुळे बिस्किटे जास्त होता. आता त्या बिस्किटे कमी करली ना ती भाव वाढायची ना. 5 रुपयाना बिस्किट ना पुडा आणि बिस्किट बी दाखल लाखो.
कितला भाव वाढी घ्या डब्बल ना प्रत्येक वस्तूला भाव वाढणार. पण मला याद आहे मी आग पेटी लेवायला जाऊ ना काळी पेटी दाखलपणे बी 1 रुपयालेच भेट ना ते बी 1 रुपयालेच भेट आणि शिलगावणारच ना भावच वाढत नाही महिन्यात विठ्ठल 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 भगवंताला काय आवडेल ते जगायचं माणसानं. तरुण भावांना लास्ट अँड बेस्ट संदेश माझा, जर तुम्हाला नवरदेव मंडपापर्यंत सुरक्षित न्यायचा असेल, डॉक्टर साहेब ना बाबा, नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित न्यायचा असेल, घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, गौतम बाबा घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, घोडा जापडी लावणी पडी तर नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित. घोडा तुम्हाला सस्ता राहो का मागा राहो, हा अनुभवती जवळजवळ 90% लोकेश ना शेज. घोडा 90,000 ना राहो का 90 लाख ना राहो, 50,000 ना राहो का 50 लाख ना राहो, पण नवरदेव जर मंडप पर्यंत सुरक्षित लई जाणार होती घोडाला जापडी लावणी पडील का. त्यांनी जर बँड वाजवायलाकडे देखील ना टांगा पलटी घोडा फरार मनीषीन त्याला जापडी लावणी पडस. मग या ना माहिती आपले काय शिकणे, जर तुमले बी जीवन मग सक्सेस होई सक्सेस पर्यंत पोहोचणं होई ना, नावं ठेवणारा टिंगल करणारा आपल्या काड्या करणाराच कडे जापडी लायले आणि ते आनंद नाही भाऊ, सक्सेस पर्यंत पोहोचायची वेळ राहत नाही माणूस. विठ्ठल विठ्ठल पण आता सध्या लोकांची मानसिकता भगवंताकडे कमी आहे. मग तरुण भावांना मी सक्सेस होण्याचा मार्ग सांगितला, पण आता सध्या असा विचार डोकामा ठेवापेक्षा आता सध्या मोबाईल मा डोकं खाली बसेल शेतपुरी, मोबाईल मा इथला येणा होई जाय शेत. हा तसा आडे बसेल पोरेस मा एक बी नाही बाबा तसा, कारण निजडी कीर्तन करत कडे ना एक बी शब्द सांगत नाही नाना बाबा. आडे ना सांगेन कोण बरेल घरमा आती घालली आखी 90% रक्कम अटकेल आपली आडे आडे ना काहीच सांगावं नाही. हा मोबाईल मा लोक इथला येडा होई जाय शेत, भगवानना मंदिर मा जातील ना तरी हातमा मोबाईल राहील, व्हॉट्सअप चालवतील नाही जास्त, इंस्टाग्राम तरी चालवतील, फेसबुक तरी चालवतील, इथला येडा होई जायचे इथला येडा होई जायचे. एक भाऊ मोबाईल मा होता, चालता चालता सुधारणं नाही त्याले, मन घर एका दुसराने घर मागुशी घ्या, मोबाईल चालवता चालवता दुसरा घर मागुशी घ्या, जाईशने बसली ना खुर्चीवर, ती बहीण बी सिरियल दाखा मग नव्हती. हा तिला बी सुधारणं नाही म्हणा मालक केले का दुसरा माणूस येले, कारण तेच कोणतं किती जायला असेल का माहिती तेच सोंग होईल आपलं चित्र होई माय काय दाखा. अहो बा खुर्चीवर पटेल आई बहिणी टीव्ही देखता देखता सिरियल देखता चहा टी देना चहा कप भरले नाही यान पुढे टी देना. हा मोबाईल मा होता यान छान कपूर द्यान गई कप उचलाल घ्या पेवान टांगले वर हो म्हणा बापरे पीओपी ते दुसरा घर नाही मी का दुसरा घर मागू शिवून याला तवय समजणं दुसरा घर माहिती. पण यांना ध्यान मा असं होणं, जर का मी आधी चहा पेता पेता जर का घर मालकनी देखील ना तुम्हाला एक बुकामा मुका कटाकी देणं नाही का बघून आहो म्हणे पटकन पहिलं पडी घर माहीत अव घर ना बाहेर निघिरा तर घर ना खरा मालक ना घर मागुसाना गाव यांना निघाना गाव दारमा ये राहिले भेट अव लट होई घ्या म्हणे याला काय उत्तर देऊ. पण नेमका घर मालक त्याला विचारला का भाऊ मी का तुम ना घर मागू शिवू, कारण अहो मी इंस्टाग्राम मा येडा होता. या मोबाईलने लोक येडा करटी यायचे महाराज, इतकं येडं करटी यायचे लोकेशने हिशोब ना बाहेर. जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल. विठ्ठल विठ्ठल पहिलं उदाहरण सांगितलं जातीचं भिल्ल समाजाची बाई, भिल्ल समाजाची संत, पण महाराज माझ्या जगाच्या मालकांना उष्टी गोर खावी. महाराज काय भक्ती असेल शबरीची. हा दुसरं उदाहरण ध्यान मालिया, महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं काय मागे 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 काय त्या पुरायला बिलीच काही राही नाही तुम्ही इथला येड. आपण महार समाजात संत जन्माला आले, कोण कोण जाणबो कोण जाणबो आम्हाला समजी गेलं पता नाही विचार
त्यासनं अभ्यास तिथलं सांगा ना, त्यासनं गाव मोय नाही का गावात. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखा मेळा. चोखा मेळ्याच्या पत्नीला दिवस येतात, बाळणपणाची वेळ जवळ आलेली आहे. बाळणपणाची वेळ जवळ आहे बाबा. आणि पत्नीला सांगितलं चोखा मेळ्यांनी, अगं ऐक ना सोयरा, मला वारीला जावं वाटायला ग. सोयराबाईने थोडाही विलंब न करता नवऱ्याला लगेच होकार दिला, पण सांगितलं म्हणले तुम्ही जाताय ना वारीला नक्की जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं का, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणले. आता मला सांगा, बाईना दिवस भरतायत, बाळणपणी वेळ जवळ आहे, डिलिव्हरी वेळ जवळ आहे, तरी सुद्धा नवराले विरोध कराने वारी जावाले. काय बघते अशी आहे की नाही. आपल्या बाया नवरा कीर्तनले जात ना, तरी बाकीने बाया बाहेर बांधलेले गावमान कीर्तन ऐका सुद्धा जाऊ देत नाही बाकीने बाया. तेवढं बरं आडबड्या बाया परमार्थिक क्षेत्र. पत्नीनं सांगितलं काय हरकत नाही जा म्हणले. आणि पत्नीनं सांगितलं स्वामी पण धनी ऐका ना, जाताय ना नक्की जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. आणि तवय बाया नवराले असंच म्हणत बरं, स्वामी धनी. आणि आपल्या गावकडे जर एखादी देराणी जेठाणी विचार का बहीण म्हण देरती की नाही ना, हा ताई त्या आमना कारभारी का नाही बाजारले जायची, कारभारी मालक असं म्हणत. हा ते वा पिंट्याना पप्पा पुरा सत्यानाश करीन ते दिले. पिंट्याना पप्पा, आदितीना पप्पा. एका ठिकाणी मुक्कामाला थांबलो ना बाबा, मुक्कामले थांबलो नर बाबा, पाय टामा तो बा उठ ना किचन रूमाची आठी राहता. आई बहीण उठी बसली, मी पाजून रूम मा झोपेल होतो. आई बहीण त्याला आवाज दे म्हणे, शशी चहा ठेवताय म्हणे. हो म्हणे, माझा एक कप वाढवून घ्या. मला ते येऊ आहे मग थंडा गाम झाली. मी ते कळकरी उठीच पटलो ना. म्हणतात ताई काय म्हणे महाराज. म्हणता अहो भाऊ तुला जीज भाऊ लागस का. नाही म्हणे महाराज नवरा आहे म्हणे. म्हणतो तू चांगलं उपाटी नाकली राहिलं ना गागर पाडी. नवरा आली शेशी येडी दकास रे म्हणताय बानट सुरूच नाही रे भाऊ. नवरा आली म्हण राहिले नाव ते शशी. आणि आता मोकला लोक नाही चौगाल्या धंदा धरलेले. लोके सुशिक्षित होय घ्या, पण काही काही धर्माना नियमनं उल्लंघन करायला लागल्या. आता बाकी ना ते सासूले मम्मी म्हणतो तुम्हाकडे नाही घुसेल ना ते अजून. मायन सगळे 3-3 वरीच बोलत नाही, सासू मम्मी म्हणा यक्क मुसडा माती भूल गेलो वावर तुम्ही भूल गेलो वावर नाही. विठ्ठल पत्नीने सांगितलं जाताय ना जा, पण तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, कारण माझी बाळणपणाची वेळ जवळ आलेली. कोणता दिवस बाळणपणाचा असेल सांगता येत नाही, तुमच्या बहिणीला पाठवा. चोखा मेळानं होकार दिला, पण नामचिंतनात एवढे मग्न झाले महाराज. चोखा मेळा नामचिंतनात एवढे मग्न झाले, लक्षातच नाही राहिलं बहिणीचं गाव कधी सुटलं तर. तसेच नामचिंतनात मग्न झालेले चोखा मेळा, भजनात दंग झालेले. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न झाला, स्वतःच्या बायकोची बाळणपणाची वेळ जवळ आहे, डिलिव्हरीची वेळ भरलेली आहे, तरी सुद्धा माझ्या नामचिंतनात एवढा वेळ आहे, म्हणजे संसारात चित्त नाही. माझ्या विटेवरच्या मालकाला दया आली. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखा मेळ्याच्या गावच्या शिव जवळ आला. अजून गाव माझा आहे, गावच्या शिव जवळ आला आणि विचार करायला लागला, देव चोखोबाची बहीण बनायचं आहे ना. विटेवरचा मालक विचार करत होता, स्वतःच्या मनाशी संवाद साधत होता, जर का मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल. कोण म्हणता असं? देवले वाटणं जर चोखोबानी बहीण बनणं होईल ते मला साडी नेसणी पडीन. विटेवरचा मालक नऊवार साडी परिधान करतो बाबा. नऊवार साडी परिधान केली जगाच्या मालकानं आणि पदर तिरपाने कोसा बहिणीसून डोकावरली ना. आता बट्या बहिणींना पाय पडी सांगत, ज्या बहिणींना पदर पुदर पडेल होई डोकावर लिहिल्या, कारण मा काही बोला काय बोलायचं तुम्ही सांगशात. मरी जायचो आमना किडा पाडी घ्यावं यांना सत्याना सोडूया असं नको आले बहिणीसो. तुमले राग यावा नको मनीषे. ज्या बहिणींना पदर पुदर सरकेल वय तिरपा वय टाकल्या नेम वय का व्यवस्थित वातावरण बोलू का ते. देखा कसं मस्त वातावरण दिख रहा, डोकार पदर बिदर वजन मा गोष्ट आहे.
आणि तुमले सांगू का, पदर लेवामा काय फायदा आहे. या बसेल म्हणा बाबा आहेत ना, या बाबा लोक सांगतील साडी तुम्ही गरमानी साडी नेसानी गरमानी साडी कितलानी राहत बहिणी सोन 200 300 400 500 600 रुपयांनी. नाना बाबा 600 रुपयांनी सहावार साडी, म्हणजे 6 मीटरनी साडी 600 रुपयांनी. तर मीटर कितला पडणार ते 100 रुपयांनी. 100 पदर कितला मीटर ना राहत बहिणी सोन 1 मीटर ना. मग तो पदर कितला ना पडणार आपलं 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर येत आहे. 100 रुपयाना पदर आहे. पण तो जो डोकावर आहे ना असा टोपीवाला बाबा आहेत ना, तुमना बापनी करोड रुपयानी इज्जत वाढाय टाकतं. पोटे ना माहेर राही पोरणं. काय माय बापना संस्कार होतील गो. पदर पडू देत नाही बिचारी माऊली. नुसता डोकावर पदर राही ना तरी आपला बापनी इज्जत वाढत. मग पदर लेवा काय नुकसान आहे, काय शेका नुकसान. चला बा पदर लेता लेता आमना गावना स्टँडवर 17 बाया मरी घ्यात महाराज. त्यामुळे आमना जीव घाबरत पदर लेवाला. असं काही वयल येतं घटना घडेल येतात नाही ना. मग पदर लेवर काय लाश ठेवा. डोक्यावर पदर आपल्या धर्माचा नियम आहे. डोक्यावर पदर, आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. विठ्ठल विठ्ठल डोक्यावर पदर घेतला पाहिजे ही आपली संस्कृती आहे माया. हा डोक्यावर पदर पहिले बसेल बाया. तुम्हाला आजूबाजूला 40 पुढल्या काकवा होते तिसले विचारा, 50 पुढल्या मावशा होती तिसले विचारा. असा जरी एक बी टोपीवाला बाबा दिकी घ्या ना लगेच डोक्यावर पदर. जुन्या बाया इथल्या नेमबार आहेत. जर डिकरा जर मोठा राहे ना तरी सुद्धा काही काही बाया खाटवर बसेल राहत ना, खाटवरती उठून उभे राहायचे. मग बाकीने जेठाने सांग का होईल आपला डिकरा आहे ना आपला पोरगा आहे काय घाबरस त्याले. नाही माय तो देरजट सारखा दिकस. म्हणजे डिकरा जरी देरजट सारखा दिके तरी सुद्धा पटकन पदर लिहिले खाटवरती उभे राहायचे आहेत बाया. काही मर्यादा होती हो. सासराला देखता डोकावर पदर आहे, काय मर्यादा होती. सासरा जाऊ द्या पण असा एक बी टोपीवाला बाबा दिकी जाय पहिल्या बाईशला विचारल्यात काय नियम होता. अहो दर्जा आहे ना, गाव दर्जा आहे ना. हा आता गाव मागून टाइमला जरी एक बी असा टोपीवाला बाबा दिकी जायत ना तरी सुद्धा डोकावर जर चारा नवं जराव लाकडेच नवं जराव काय दळण दळा जाणारी बाई राव समोर तर येणारा म्हातारा देखताच लगे तोंड फिरायन उभी राह नाही. मग समोर चाली होती बाबा काही विचार करते नाही पोरले काय वयनशे का नाही रे. लगे तोंड फिरायन उभी राहत पहिल्या बाया. हा ते कस काय वातावरण. हा ते गाव म्हणा म्हातारानं जाऊ द्या हो. हा ते ना पुरी सगळा सासराने बिचातीने बिल्ल मोठ टाकाल करते. नियम नाही ना महाराज, नियम नाही ना. काय वातावरण होतं पहिलं, एक नंबर वातावरण होतं पहिलं. आणि तो ना सासरा बी चांगला होता. ज्या पहिला सासरा होतात ना इथला भारी होतात. सुनबाई त्यासले देखताच पदरले त्यांसाठी त्या बी त्या सुनबाईने तिथली इज्जत करेल. पहिला सासरा सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. जर म्हणा बोला मग तोल घ्या मन सुनबाई काय विचार करी माय मन सासराला काही समजत नाही काय बी बोलच म्हणून आत्याले मन सासूबाईले. म्हणजे सक्की बायकोले सुद्धा बोलायला म्हणजे जवळजवळ बायको सक्कीच राहत बॉस. पण सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरत पहिला सासरा. म्हणून त्या सुनबाया इज्जत करेत. आता ज्या नवीन वय राहणार ना सासरा त्या रिमिक्स सासरा आहेत रिमिक्स. ती सुनबाई कर मा कामावरच नाही आहो भाऊ इथंची चड्डी घालीन फिरत. हो आपा तू चड्डीनं माप तरी वाढाव रे हो काका. हा तू इथंची चड्डी घाला ती बहीण कवय पदरली रे हो काका. अपेक्षा ठेवताना समोरच्यांकडनं आपण सुद्धा तेवढं खरं उतरायला पाहिजे. बरोबर आहे की नाही साहेब, नाशिककर साहेब खरं आहे ना. हा आपण सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे महाराज. तर समोरच्यांकडनं अपेक्षा ठेवायची. हा माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी महाराज नववार साडी नेसतो. साडी नेसत ना डोक्यावर पदर घेतो. हा जगना मालक बहिणी सोन रागदार जात नका आज ना कीर्तनकार म्हणे ऐकू नका तुम्हाला भाऊ तुम्हाला कोऱ्या बोल रहा ना असं समजा ऐकत. जगना मालक सुद्धा डोक्यावर पदर लेस. आणि मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाय नि पोलो तीर पाकोस वो काकू तू खिचडी वाटस हो बाई. अरे जगना मालक बदलले जाय खिचडी वाटणारी बहीण पोलो तीर पाकोस भांडण सुरत नाही. पण अजूनही खेड्या गावामध्ये चांगलंय. इथं एकही मायचा पदर पडलेला नाही. अरे वातावरण एक नंबर आहे. एक बी मायना पदर पडेल नाही. भलेच आता थंडीशे मनीषी
बांधलेले डोका काय म्हणतात त्याला? स्कार्फ. स्कार्फ बरोबर. आपण एक वस्त्र येले बहिणीचा स्कार्फ वगैरे बांधायचे चांगले आहे तुम्हाला सुरक्षिततेसाठी बांधा नाही याला विरोध नाही करा थंडीना बचाव करा ना तुम्ही चांगली गोष्ट आहे. आपण एक नवीन वस्त्र येले आपल्याकडे अजून ना खेळामा नाही घुसेल येते सिटीज मा आणि खेळाच मा बी असं प्लॉटच मा कोपरे कोपरे अजून कोणतं बहिणी सोन एक नवीन वस्त्र येले आते या 5-7 वर्ष माझा असं थैमान गाजाळत आहे काय गाऊन तो गाऊनले देखील असं डोकं फिरत ना दुकान मा कधी की ना चाकू घालीन माठ टाकू भासा जीव करत आणि त्याला फोन कट टाकू उपाडी देऊ भासा जीव करत म्हणून त्या गाऊननी इतका सत्यानाश करेले नका बहिणीवर आपण तिसरी जाऊ तुम्हाला पाय पडत तर गाऊन घाला ना मी नाही म्हणणार नाही तुमले वाटच ना मी सेफ आहे तर गाऊन घातला पाहिजे नक्कीच तुमले सुरक्षित वाटच गाऊन घाला पण गाऊन घाला नंतर ते रातनं घाला ना वस्त्र आहे रात्रीच परिधान करल्यावर ना जेवण वेगळी साडी बदलीने गाऊन घालल्यावर ना आपला रूम मध्ये झोपी राहा बाकीने बाया गाऊन घालीन बट गाव पिढी येते हा हो बहीण एखादा कच्ची मत ब्याई मर जाईना कारण गाऊन घालेलो का सुदवर निघते का बाहेर आपण पहिले त्या दादरवर ना बाजरीवर ना चिडा उडवला नाही का लाकडे गाठ देऊ त्याच्या मजा नाही ती बहिणीवर तर गाऊन खाऊ नका घालत जावा तुम्ही आणि बाहेर ते निघालच नाही बहिणीच पुरा सत्यानाच करणार लावा तुम्ही या गाऊन एवढं बरं बा अरे काय कोणी येईल नाही तसं मस्त वातावरण खेळानं वातावरण तयार करतो हो चोखा मेळ्याच्या बायकोचं भाडणपण करण्यासाठी माझा विटेवरचा मालक नववार साडी नेसतो महाराज डोक्यावर पदर आणि गावात प्रवेश करायचा दर्जामध्ये आला गावात प्रवेश करायचा असेल तर माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली महाराज हा नियम होता पहिल्या लोकांचा पहिले किती श्रीमंताची मुलगी असेल करोडपतीने कोरो येईन पण सासरमा येवानंतर गाव मागू सांग टाइमले दर्जामा येताच पायमाने चप्पल हात मारली पहिल्या पुरी या होईल बाबा आज्या बसेल ताटे आजी बाय तिसले विचारा हा नियम होता गावमा कुसान पहिले पायमाना चप्पल हात मारली येत आज्या बाया होत्यात पहिले आता चप्पल घालाशिवाय राम देत नाही हा एक बहीण ना माल कोण म्हणे महाराज तुम्ही लय जुनं सांगताच म्हणे पहिल्या बाया अशिक्षित होत्या त्या अशिक्षित होत्या म्हणून त्यांनी नियमाचं पालन केलं आम्ही सुशिक्षित आहेत म्हणतो बहीण बिगर पदांना राहणं चप्पल घाली राहणं याला जर सुशिक्षित मनस वय तर मनानं जर मग अजून बी तू पुरी